नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण एक शेती करत करत आपण एक नवीनच बिझनेस चालू केला आहे, तो म्हणजे गावरान कुक्कुटपालन. तुम्हा सर्वांना माहितीच आहे आणि खरंच मनापासून धन्यवाद. या व्यवसायासाठी तुम्हा सर्वांचा प्रतिसाद इतका मला चांगला भेटतोय की खरंच पहिल्यांदा तुम्हा सर्वांना माझ्या मनापासून धन्यवाद. तर आज आपल्याला मशीनमधले जे काय अंडी आपण ठेवली होती, तर त्यांना आज 18वा दिवस कंप्लीट होणार होता. आणि तर 18व्या प्रत्येक बॅचच्या 18व्या दिवशी आपल्याला ट्रेमधली अंडी खाली घ्यावी लागतात आणि त्यातून म्हणजे 21व्या दिवशी पिल्लू आपलं बाहेर निघतं. तर अशा प्रकारे ट्रेमधली अंडी आपल्याला खाली घ्यायची होती, पण त्याआधी मी लाईट ऑफ केली आणि त्याच्यातली अनफर्टाईल जी काय अंडी आहेत ती आपल्याला बाजूला काढायची असतात, जेणेकरून अनफर्टाईल अंडी का काढायची, जेणेकरून परत अंडी जी आपण खाली घेणार आहोत त्याच्यामध्ये पिल्लं निघाल्यानंतर गर्दी नको खराब अंड्यांची. त्यासाठी आपण ही अनफर्टाईल अंडी बाजूला काढून घेतो. तर प्रत्येक बॅचमध्ये आपल्याला जवळजवळ 6-7 तरी अनफर्टाईल अंडी सापडतात. तर बघूया आपण ह्या बॅचमध्ये आपल्याला किती अंडी अनफर्टाईल सापडतात. तर तुम्ही बघू शकता आपल्याला एक जवळजवळ 200 अंड्यांमागं एक 5 अंडी अनफर्टाईल सापडली. तर अशा प्रकारे अनफर्टाईल अंडी बाजूला घेतल्यानंतर ट्रे सगळे खाली घेतले. दोन्ही ट्रे खाली घेतल्यानंतर त्यातली अंडी जी काय आहेत ते आपण लगेचच मोठ्या ट्रेमध्ये खाली घेणार आहोत. तर अशी आपण तारीख वगैरे त्या अंड्यांवरती टाकून घेतो, जेणेकरून लगेच आपल्याला कळतं की कुठली बॅच आपल्याला आज खाली घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी पूर्णपणे अंडी खाली घेतली. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपला व्यवसाय कसा वाटला. तर धन्यवाद.